राज्यातील विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। एसटी महामंडळानं दरवाढ केली, मात्र सेवा सुधारली नाही, त्यामुळे ही दरवाढ अन्यायकारक असल्याचा आरोप त्यांनी केला। नांदेडमध्ये 3 दिवसात 5 खून झाल्याच्या घटनांमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित करत गृहखात्यावरही निशाणा साधलाय। हे तर चुकीचं आहे, कारण खरं तर या काळात जास्त सवलती दिल्या पाहिजेत, दरवाढ नाही केली पाहिजे। परंतु एसटीची जी सध्याची परिस्थिती जर बघितली, एसटी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत नाही अशी एसटीची स्थिती असताना अशा पद्धतीनं एक तर नीट सेवा नाही आणि सेवा नीट नसताना अशी दरवाढ करणं हे चुकीचे आहे असं मला तरी वाटतं। परभणी येथील पूर्णा नदी पात्रावर अत्याधुनिक असा पूल उभारण्यात आलाय, मात्र पूल उभं करताना जमीन अधिग्रहण केल्याने पुलाची प्रोजेक्ट शेतकऱ्यांची शेती याला काय म्हणावं सांगता येत नाही, कारण जर पूर्ण रस्ता जो पूल ज्याच्यासाठी बांधला त्याला कनेक्टिंग रस्ता, त्याची मालकी म्हणजे मालकी असण्यासाठी भूसंपादन, त्याचा मुआवजा, या सगळ्या प्रक्रिया हे खरं तर अधिकाऱ्यांनी पूर्ण केल्या पाहिजे। परंतु आता हे सगळं झाल्यानंतर ते रस्त्याच्या अधिग्रहणासाठी काम सुरुवात, याचा अर्थ यांना पूल करण्याची जास्त घाई होती असं त्याचा अर्थ आहे। आणि मग पूल कशासाठी का गुत्तेदारांसाठी, गुत्तेदारांसाठी तर घर भरण्यासाठी कोणाची तरी। आता ही एक सगळीकडे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात अशा पद्धती झालेल्या आहे की पाण्याची टाकीच नाही, पाईपलाईन झाली, पाण्याचं स्तोत्र नाही, पाईपलाईन झाली, पाण्याचं स्तोत्र नाही, पाण्याची टाकी झाली, तशाच पद्धतीनं समोर रस्ताच नाही पण पूल झाला। हा पूर्णेतला प्रकार अजबच आहे। नांदेडमध्ये एका पाठोपाठ 5 खून झाले त्यासाठी आपण पूल सुद्धा केला। बिलकुल, नांदेडमध्ये ज्या पद्धतीनं खून 3 दिवसात 5 मुर्दे पडलेले आहेत, म्हणजे कायद्याचा धाक राहिला का नाही राहिला, आज सामनाने त्याच्यावर अग्रलेख सुद्धा लिहिलेला आहे। राज्यात कायदा सुव्यवस्थेचं मला असं वाटतं खून जरी पडतायत दररोज तरी त्याच्याकडं संवेदनशीलतेनं कोणी बघत नाही। राज्यातलं गृह खातं बघत नाही, राज्याचे मुख्यमंत्री बघत नाही। नांदेड सारख्या संवेदनशील शहरामध्ये कायदा सुव्यवस्था कुठे शिल्लकच राहिलेली नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। शेतकऱ्यांसंदर्भात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे नुकसान झालंय, मात्र तो विषय आता सरकारकडून कुठल्या प्रकारे निघत नाहीये। पंचनामे म्हणा, नुकसान भरपाई, मागची तर पूर्ण बाकी आहेच। 33,000 कोटी रुपयाचं पॅकेज सरकारने डिक्लेअर केलेलं होतं आणि आता सुद्धा मागच्या या महिनाभरात ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये गारपीट झालेली आहे, अतिवृष्टी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर पीक पाण्याचं नुकसान झालेलं आहे। याच्याविषयी सुद्धा सरकारचं कुठलीच पावलं नाही। मागचे 33,000 कोटीचं मोठं पॅकेज अशा पद्धतीनं घोषणा माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केली होती, परंतु अजून हे पॅकेज सुद्धा गावापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं नाही। आणि त्याच्या आधीच्या सुद्धा अनेक घोषणा केलेल्या ज्या सरकारच्या त्या जशाच्या तशा आहे। आणि म्हणून सरकार फक्त शेतकऱ्याविषयी घोषणा करतं, प्रत्यक्षात शेतकऱ्याला कोणती मदत दिली जात नाही। आत्ता नव्याने पुन्हा गारपीट झालेली, पुन्हा पाऊस झालाय या फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये, खरं तर हा अवकाळी आहे आणि म्हणून याचे सुद्धा पंचनामे होऊन याची सुद्धा मदतीची सरकारने घोषणा करण्याची आवश्यकता आहे। राज्य सरकारने विरोध करणं स्वाभाविक आहे, परंतु राज्य सरकारने जी काही चौकशी समिती नेमलेली, जे सकृतदर्शनी पुरावे, याच्यामध्ये राज्य सरकार बायसपणे वागतं हे स्पष्टपणे म्हणता येईल। कारण या आता मी बोलत नाही, पण या कोंढव्याच्या प्रकरणामध्ये कोण 99% शेअर असणारा व्यक्ती बाहेर आहे आणि 1% शेअर असणारा, तोही अजून बाहेरच म्हणता येईल, त्यालाही आतमध्ये नाही घेतलेलं। परंतु केशवानीला अटक केलेली, मला असं वाटतं केशवानीला सुद्धा मुद्दाम यांना वाचवण्यासाठी केशवानीला अशा पद्धतीने केलं जात आहे। केशवानी दोषी आहेच त्याच्यामध्ये, परंतु राज्य सरकार सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये गोलमोल भूमिका घेते। पालकमंत्री संजय शिरसाट यांची जिल्हा प्रक्रिया केली, आवाज उठला, त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या एक समिती नेमण्यात आली होती, त्या समितीचा आवाज येतात राज्य शासनाकडे सोपवण्यात आला। खरं तर या चौकशी समिती लावण्याची मागणी माझी होती, तसा अध्यादेशामध्ये सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे। अंबादास दानवेंनी हा प्रश्न उपस्थित केला, मागणी केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या विषयावर चौकशी समिती लावली। आधी जिल्हाधिकारी त्याची चौकशी समितीचे प्रमुख होते, परंतु मीच पुन्हा मागणी केली, जे जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांच्या सगळ्या विषयाचे सचिव असतात ते चौकशी काय करणार, म्हणून विभागीय आयुक्त
पण विभागीय आयुक्तांनी मला असं वाटतं ज्याची तक्रार होती, ज्यांनी तक्रार केली होती त्याच्याशी थोडी चर्चा करायला पाहिजे होती. परंतु विभागीय आयुक्तांकडे मी काही पुरावे दिले असते, कारण सरकारी लोक पालकमंत्र्याच्या विरोधात कसा रिपोर्ट देणार. तेव्हा त्यांनी जर आम्हालाही हिअरिंगला बोलवलं असतं तर मला असं वाटतं आणखी बरं झालं असतं. तेव्हा आता चौकशी समितीत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे का सत्यता मांडण्याचा प्रयत्न झालेला मला तरी माहिती नाही. अंजली दमानिया म्हणायच्या की माझ्याकडं फोन रेकॉर्ड्स आहेत की म्हणजे बाबांसंदर्भात त्या महाराजांसंदर्भात, मात्र सीडीआर लीक बाबत शासन स्तरावर चौकशी सुरू आहे अशी पोलिसांकडून माहिती मिळते. काही दिवसांपूर्वी याच विषयावरून तुमच्या सरकारमध्ये त्यावेळेस खूप त्यांना धाडीव धरण्यात आलेलं होतं. हे बघ, सीडीआर पोलिसांशिवाय कोणाला मिळत नाही. त्याच्या रीतसर अनेक कायदेशीर बाबी आहेत. असं असताना अंजली दमानियाने ज्या पद्धतीनं कॉल रेकॉर्डची घोषणा केली, जाहीर केलं, त्याच्याविषयी राज्य सरकारने चौकशी केली. आता चौकशीचं फारसं का मला माहिती नाही, परंतु त्यांनीही नेमकं राजकीय टार्गेट असणाऱ्या लोकांचीच कॉल रेकॉर्डची माहिती दिलेली होती. या बाबतीत संजय राऊत साहेब, सुषमाताई या लोकांनी, या आमच्या शिवसेनेच्या नेत्यांनी या संदर्भात भूमिका मांडलेली होती. आता राज्य सरकार चौकशी केली करणारे म्हणतं, पण ते बाहेर तर आलंच ना. हे तर बाहेर आलेलंच आहे. याचा अर्थ राज्य सरकार या चौकशीच्या माध्यमातून काही राजकारण करू इच्छितं की काय, अशा प्रकारची शंका जनतेच्या मनामध्ये निर्माण होत आहे. तसे दररोज वेगवेगळे प्रकरण समोर येतात.